शेवगाव शहरातील टपरीधारकांचे तात्काळ पुनर्वसन करण्याबाबत अन्यथा दिनांक 27 फेब्रुवारी 2025 पासून आमरण उपोषण करण्याबाबत अर्ज करण्यात आला आहे। शेवगाव शहरातील टपरीधारकांचा गेली 60 ते 70 वर्षाचा इतिहास असून सदर टपरीधारकांचे अतिक्रमण काढल्याने टपरीधारकांवर उपासमाराची वेळ आली आहे। शेवगाव शहरातील टपरीवर काम करणारे हजारो युवक बेरोजगार झाले आहेत। टपरीधारकांच्या कुटुंबांची व्यवस्था अस्वस्थ अत्यंत दयनीय झाली आहे। तसेच टपरीधारकांवर विविध बँकांचे कर्ज, होम लोन आदी व्यावसायिक कर्ज काढलेले असल्याने त्यांच्यावर आज रोजी बँक तगादे आदी अतिरेक होण्यास सुरुवात झाली आहे। त्यात आर्थिक वर्षातील मार्च अखेर असल्याने सर्व बाजूने टपरीधारक अडचणीत आलेले आहेत। त्यामुळे काही आत्मघाती कृत्य टपरीधारकांकडून होऊ नये यासाठी तात्काळ या टपरीधारकांचे पुनर्वसन करावे। हे तात्काळ नगर परिषदेने सर्व शासकीय भूखंड ताब्यात घेऊन या टपरीधारकांचे पुनर्वसन करण्यात यावे। तरी सर्व टपरीधारकांचे पुनर्वसन करणे तात्काळ गरजेचे असल्याने येत्या 8 दिवसांच्या कुठल्याही प्रकारची आवश्यकता ती उपाययोजना करण्यास सक्षम नसल्याने स्पष्ट झाले आहे। तरी सदरील कार्यकाळात आवश्यक ती उपाययोजना न झाल्याने एका टपरीधारकास स्वतःचे जीवन संपवण्याची वेळ आली आहे। यामुळे प्रशासनावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल का करण्यात येऊ नये हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे। तरी आपणास याद्वारे कळकळीची विनंती आहे की आपण तात्काळ टपरीधारकांचे पुनर्वसनाचा निर्णय घेण्यात यावा। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी विजय मगर। सर्व टपरीधारकांचं पुनर्वसन, सर्व टपरीधारकांचं पुनर्वसन, टपरीधारक एकजुटीचा, टपरीधारक एकजुटीचा, अरे मागतोय आमच्या हक्काचं, अरे कोण म्हणता देणार नाही। शेवगाव शहरातील सर्व टपरीधारक यांनी आजपासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे। 1 महिन्यापासून शेवगावच्या टपरीधारकांना अतिक्रमणाच्या नावाखाली टपऱ्या काढून टाकल्यानंतर उत्पन्नाचं कोणतंही साधन त्यांच्याकडे नाही। त्यामुळं एका टपरीधारकाने स्वतःचं जीवन संपवलेलं आहे, आत्महत्या केलेली आहे। अशीच वेळ बऱ्याचशा कुटुंबावर आलेली आहे। उत्पन्नाचं कोणतं साधन नसल्यामुळं आमचं पुनर्वसन करावं। जोपर्यंत पुनर्वसन होत नाही तोपर्यंत आहे त्या ठिकाणी थोडीफार जागा द्यावी, शासनाने त्यांना आर्थिक हातभार लावावा। त्याचबरोबर बँकेचे जे हप्ते आहेत हे हप्ते काही जोपर्यंत पुनर्वसन होते तोपर्यंत हप्ते स्थगित ठेवावेत। अशा प्रकारच्या मागणीसाठी शेवगावमधील सर्व अतिक्रमणधारक टपरीधारक यांनी आजपासून उपोषण सुरू केलेलं आहे। या उपोषणाला शेवगाव शहरातील तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचा, सर्व संघटनांचा पाठिंबा। शेवगाव शहरातील अतिक्रमणात गेल्या 50 ते 60 वर्षापासून जे टपरीधारक स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आपल्या व्यवसायाच्या जीवावर करीत होते, त्या व्यवसायाचं आज उद्ध्वस्तीकरण झालेलं आहे। अतिक्रमण निघल्यामुळे, टपरी निघल्यामुळं या व्यवसायाचं उद्ध्वस्तीकरण झालं। शेवगाव शहराचं शहर पण या ठिकाणी निघून गेलेलं आहे। आमच्या एका नाभिक कुटुंबातील बांधवाने आपल्या कुटुंबाची रोजीरोटीचा उदरनिर्वाह आपल्याकडून होणार नाही, आपली टपरी उठली, या अनुषंगाने स्वतःचं जीवन संपवण्याचं काम पांडू उर्फ संजय शिंदे या नाभिक समाजाच्या बांधवानं या ठिकाणी केलेलं आहे। शासनाकडे आज रोजी या ठिकाणी शासकीय जागा भरपूर प्रमाणात आहे, मग ती जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा असेल, जिल्हा परिषदेचं प्राथमिक आरोग्य केंद्र असेल, कोरोनेशन हॉल असेल, साबा उपविभागाची जागा असेल, धर्मशाळेची जागा असेल, बाजारतळाची जागा असेल, सिनेमा हॉलची जागा असेल, या ठिकाणी त्या जागा धूळ खात पडून आहे। या ठिकाणी त्या जागेच्या कोणत्याही प्रमाणात वापर नाही। शासनाचा शर्तभंग व्यवहार या ठिकाणी त्या जागेशी आहे। म्हणून तात्काळ या टपरीधारकांचं पुनर्वसन या सर्व जागेवर झालं पाहिजे, ही मागणी घेऊन या ठिकाणी टपरीधारक, त्याचबरोबर शेवगाव शहर संघर्ष समिती, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, चर्मकार विकास महासंघ या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेले आहेत। आणि जोपर्यंत टपरीधारकांच्या पुनर्वसनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत हे उपोषण, हे आंदोलन स्थगित होणार नाही। करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यपर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज, आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।